आर्किटेक्चर, एन्व्हायरमेंट, इंटिरियर डिझाईन, टाउन प्लॅनिंग आणि अर्बन डिझाईन क्षेत्रात कार्यरत पुण्यातील व्हीके ग्रुपच्या वतीने 51व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित व्ही कलेक्टिव्ह बिल्डिंग द सिटी वी कॉल होम या 3 दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले। पुण्यातील घोळे रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या कार्यक्रमात व्हीके ग्रुपचे संस्थापक विश्वास कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक ऋषिकेश कुलकर्णी, अनघा परांजपे पुरोहित, अपूर्वा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी मगरपट्टा सिटी कॉर्पोरेशनचे प्रतीक मगर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, सवाई गंधर्व महोत्सवाचे संचालक मुकुंद संगोराम आणि केपीआयटी कमिन्सचे रवी पंडित यांना लीडर्स ऑफ चेंज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत व्हीके ग्रुपने गेल्या 50 वर्षात साकारलेल्या आकर्षक, नाविन्यपूर्ण आणि वास्तुकलेच्या डिझाईन्स तसेच प्रकल्पाच्या संग्रहाचे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना या निमित्ताने मिळणार आहे। पुणे हे सर्व क्षेत्रात अतुलनीय भरारी घेणाऱ्या प्रतिभावंतांचे शहर आहे। पुणेकरांनीच शहर आणि शहराचे कर्तृत्व वाढवले आणि उंचावले असे मुकुंद संगोराम यांनी। तर सध्या नियोजन बाजूला ठेवून अफाट एफएसआय दिला जात असल्याने शहराचे मूळ सौंदर्य आणि आटोपशीरपणा नष्ट झाला असून शहराची चुकीच्या पद्धतीने होणारी वाढ थांबवण्याबाबत विचार करावा असे प्रमोद रावत यांनी नमूद केले। भविष्यातील शहरांवर चर्चा, बिल्डिंग द सिटी ऑफ टुमॉरो या विषयावरील चर्चासत्र सुद्धा यावेळी आयोजित करण्यात आले होते। पुणे शहर वेगाने विकसित होण्यासह सर्वच दिशांनी विस्तारत आहे, त्यामुळे नगर नियोजनासोबतच शहरातील बांधकामांचे सार्वजनिक तसेच खासगी आस्थापनांचे डिझाईन अतिशय महत्त्वाचे आहे। शहर नियोजन आणि डिझाईन या संदर्भातील प्रयत्नांना राज्य सरकार पाठिंबा देईल असे सांगून माधुरी मिसाळ पुढे म्हणाल्या, पुण्याची परंपरा मोठी आणि अभिमानास्पद आहे, मात्र आधुनिक काळात पुणे शहराचे नव्याने नियोजन करण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी डिझाईनचे महत्त्व आहे। सर्व दिशांनी सतत वेगाने विस्तारणारे आपले शहर वाहतुकीच्या समस्येने सुद्धा ग्रासले आहे। शहराचा विस्तार होताना बांधकाम नियोजन आणि डिझाईन यांचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे। शहराचे काही क्लस्टर विभाजन करणे आवश्यक आहे, त्यातून शहराचे सौंदर्य टिकून राहण्यास सहाय्य मिळेल असा मार्ग आर्किटेक्ट असोसिएशन आणि अन्य घटकांनी मिळून काढला पाहिजे। व्हीके ग्रुपच्या माध्यमातून गेली 50 वर्षे सातत्याने पुण्यासह इतरत्रही उत्तम दर्जाच्या इमारती, आरेखन, पर्यावरणपूरक बांधकामे असे कार्य सातत्याने सुरू आहे। सलग 5 दशके असे योगदान देणे ही महत्त्वाची बाब आहे, त्यासाठी व्हीके ग्रुप अभिनंदनास पात्र आहे। या प्रसंगी इथे सन्मानित विविध क्षेत्रातील मान्यवर पुणेकरांचे कलेक्शन सादर केले आहे। पुण्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे अशा शब्दात माधुरी मिसाळ यांनी कौतुक केले। आणि पुण्याच्या दृष्टीने जर मी एक डिझाईन म्हणून पण आणि एक मिनिस्टर म्हणून पण सांगेल की खरंच पुण्याचं प्लॅनिंग करण्याची खूप गरज आहे विश्वासजी। आणि तुम्ही दरवेळेस खूप सारे प्लॅनिंग घेऊन पण सगळेजण येता आणि त्याच्यामध्ये आपण किती इम्प्लिमेंट करतो हे आपल्याला माहिती आहे की आपण इम्प्लिमेंट का करत नाही हेही आपल्याला माहिती आहे। पण मला अशी इच्छा आहे, ज्या दिवशीपासून मी हा खात्याचा कारभार घेतला त्या दिवशीपासून मला असं वाटतं की ठीक आहे, आपण 100% तर ह्याच्यात काही चेंजेस करू शकत नाही, पण ॲटलिस्ट माझ्या कारकिर्दीत आपण 20 ते 25% तरी ह्याच्यात जर चेंजेस करू शकलो तर आपल्याला ते करायला यायला पाहिजे। आणि म्हणूनच कदाचित हे 5 वर्ष आणि त्याच्या बरोबरीने जे पुण्याचा सर्वात गंभीर प्रश्न तर ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री पण माझ्याकडे आहे, जो वाहतुकीचा प्रश्न, त्यामुळे एकात एक हातात सांगड घालून आपल्याला ह्या गोष्टी करता येतील असं मला वाटतंय। कारण ह्याच्यामध्ये ही खूप सुंदर कल्पना आहे की सिटी बिल्ड करायची असेल तर ती ॲज पर डिझाईन केली पाहिजे। आपण जर कुठल्या पण बाहेरच्या देशामध्ये गेलो तर तुम्ही बघा की त्याची एक आयडेंटिटी असते किंवा तिथलं आर्किटेक्चर जे असतं ते आर्किटेक्चर तुम्हाला तिथे कलर पण रवीजी एकच काहीतरी वापरता येतो किंवा तुम्हाला एकाच प्रकारचे स्ट्रक्चर्स एका ठिकाणी जर क्लस्टर केलं तर तुम्हाला त्या भागात तेच स्ट्रक्चर बघायला मिळतात। अशी कुठे पण आपल्याकडे आत्ता प्लॅनिंगची सिस्टीम नाहीये। जर आपल्याला खरंच पूर्ण छान आणि डिझाईन युक्त करायचं असेल तर मला असं वाटतं की नवीन ह्याच्यात मगरजी तुम्ही हे करू शकता, कारण तुम्ही सिटी बनवताय, तर नवीन ह्याच्यामध्ये आपण निदान एक क्लस्टर तरी आपण आयडेंटिफाय होता आलं पाहिजे आपल्याला। अशा पद्धतीने जर बनवलं तुम्हाला सगळे, आणि प्लॅनिंग देतानाच आर्किटेक्टच्या हातात सगळं असतं,
तर प्लॅनिंग देताना आर्किटेक्टच्या असोसिएशननी हे प्लॅनिंग करावं की आम्ही ह्या भागातलं जर काम करणार असेल तर आम्ही ह्या पद्धतीने थोडं करू. आणि कमर्शियली बिल्डिंग सगळ्याच बनतात, पण प्रत्येक जणाची वेगळं स्ट्रक्चर आणि वेगळं ह्याच्यात शहराचं सौंदर्य कुठं दिसत नाही. मला असं वाटतं की एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने पण पूर्वाचं नाव आहे तुमच्या ह्याच्यामध्ये किंवा हिचं अनघाचं नाव आहे, एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने पण पुढच्या काळात आपल्याला खूप विचार करायला लागेल. कारण पुण्यासारखं शहर आज आपण बघतो की दिल्ली जितकी आता पोल्युटेड झालेली आहे, प्रदूषण वाढलंय. मुंबईमध्ये 4 दिवस बांधकामं बंद ठेवायला लागली रवीजी, आणि पुण्यावर ती परिस्थिती येऊ नये याचा पण आपल्याला खूप विचार करणं गरजेचं आहे. जसं मोदीजींनी सांगितलं की लोकसहभाग झाला तरच आपण देश पुढे जाऊ शकतो. त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या एकत्रीकरणानेच मला वाटतं पुणे हे चांगलं डिझाईन होईल आणि त्याच्यामध्ये सर्वतोपरी जी काय मदत लागेल ती आम्ही आमच्याकडनं निश्चितपणे करू. हे एक राजकीय लोकप्रतिनिधी असं आश्वासन नाही, कारण खरंच मी राजकारणात येण्याआधी पण सुद्धा मला खूप असं वाटायचं की आपण काहीतरी चेंज करू शकतो. मी खूप सगळे गुणगुण घरात करायचे की हे असं कसं ते कसं, पण जेव्हा आता या क्षेत्रात आल्यावर कळतं की कितीतरी लिमिटेशन असतात, पण तरी त्याच्यामधनं आपली जर इच्छा असेल की देर इज अ विल देर इज अ वे, हे मला माहिती आहे. आणि निश्चितच आपण ह्याच्यामध्ये मार्ग काढून येणारं पुणे भावी आपल्या पिढीसाठी सुंदर आणि चांगलं बनवू एवढंच सांगते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.